तर आज मी करणार आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी। मी शेवग्याच्या शेंगाची आमटीचा शॉर्ट व्हिडिओही पोस्ट केलेला, त्याला मला 3 लाख व्ह्यूज गेलेले। परत लॉंग व्हिडिओ पोस्ट करते, की तुम्ही या रेसिपीला ट्राय करा। तर चला सुरुवात करूया। एवढी मिक्स डाळ घेतलेली आहे, यामध्ये मुगाची, मसूरची आणि तुरीची डाळ आहे। ती 100 ग्राम घेतलेली आहे आणि छान धुवून घेतलेली आहे। यासाठी आपल्याला 2 मोठे टोमॅटो लागणार आहे, तर मी हे टोमॅटो कट करून घेते। ते मी आता टोमॅटो कट केला आहे आणि 1 मोठा ग्लास पाणी टाकणार आहे मी यामध्ये। ह्याचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे, जास्त शिजवायचं नाहीये याला। तर डाळ शिजेपर्यंत मी या शेंगा सोलून घेते। तर हे बघा, मी असे सोलून घेतलेत आणि असे बारीक कापून घेतलेत। आता ह्याला आपण पाण्यात टाकूया। तर हे बघा, फोडणीसाठी मी इकडे 6-7 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या जरा जास्तच घेतलेल्या आहेत, कारण ही आमटी तिखटच चांगली लागते। आणि 1 कढीपत्ता घेतला आहे। तर चला आपण फोडणी देऊया। हे बघा, अशी डाळ शिजली आहे, तर याला आपण थोडीशी घोटून घेऊया। तर टोपामध्ये मोठा पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा राई, छान तडतडू द्यायची आहे त्याला। अर्धा चमचा जिरा, कढीपत्ता, मिरच्या टाकूया। लसूण सोललेला मी तो कुटून घेतलाय, तो घालून घेऊया। तर आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे। मध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, मसाले छान मिक्स करायचे। आपले मसाले फ्राय झालेत, त्यानंतर मी कोथिंबीर कट करून घेतली आहे, ती घालूया। कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची आहे आणि तीही हलवून घ्यायची। आता आपण यामध्ये शेंगा घालणार आहोत। शेंगा छान परतून घ्यायच्या। थोडंसं 2 मिनिटं याला वाफवायचं आहे स्लो गॅसवर। तर 2 मिनिटं झालेत, आपण चेक करूया। शेंगा चांगले वाफलेले आहेत। आता आपण डाळ टाकूया त्यामध्ये। 5-6 मिनिटं झाकण ठेवून देऊया। याला छान उकळी आली पाहिजे। तर 5 मिनिटं झाले आहेत, आपण चेक करूया। तर आमटी पूर्ण शिजलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आपली झटपट अशी शेवग्याची शेंगाची आमटी तयार झालेली आहे। बघा, नक्की ट्राय करा, खूप छान टेस्टी लागते आणि जास्त वेळही लागत नाही याला। तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।